अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणांच्या 21 दिवसाच्या खूप साऱ्या सेवा चालू आहेत आणि विविध प्रकारच्या असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या आहेत आणि त्या बऱ्याच ताईंच्या सेवा चालू पण आहेत. तर आज आपण ज्यांना काही कारणास्तव 21 दिवसाची सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी आज छान अशा सेवा सांगणार आहेत. आता या सेवा सर्वजणांनाच माहीत आहे, पण काही ताई आहेत की त्यांना त्या सेवा माहीत नाहीत, त्याच्या अटी नियम काही माहीत नाहीत. आता आपल्या व्हिडिओखाली बऱ्याच ताईंच्या आता कमेंट येत आहेत की ताई, या सेवा करताना कोणत्या अटी नियमाचं पालन करावं लागतं किंवा कोणतीही सेवा केली तरी चालते का, एवढ्या दिवसाची 11 दिवसाची सेवा केली तरी चालतील का. तर आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे. तर आज आपण तुम्हाला 21 दिवसाची कोणती सेवा करणं शक्य नसेल, झालं काही अडचण असेल त्याच्यामुळे, तर 7 दिवसाची, 9 दिवसाची, 11 दिवसाची दत्त सेवा आज आपण बघणार आहोत. तर तुम्ही यापैकी कोणतीही सेवा करायला सुरुवात करा. मग ती भले 7 दिवसाची असो, 9 दिवसाची असो, 11 दिवसाची असो. आता तुम्हाला 11 मार्चला सुरुवात करायची आहे या सेवेला. म्हणजे 11 मार्चला सुरुवात केली की तुमची 20 मार्चपर्यंत 11 दिवसाची सेवा होऊन जाते. किंवा तुमच्यासमोर लवकर व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही लवकर ही सेवेला सुरुवात करू शकतात. तुमची जशी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्हाला उद्यापासून जरी सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही लगेच सेवेला सुरू करू शकतात. असं काही नाही की तुम्ही 21 दिवसाची सेवा करायला पाहिजे. तुमच्या मनात आलं ना की स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे तर तुम्ही लगेच आत्तापासूनसुद्धा स्वामी सेवा करू शकतात. स्वामींच्या सेवेला जास्त काही अटी नियम नसतात. स्वामी महाराज आपले गुरु आहेत, आपले आईवडील आहेत. ते आपले प्रत्येक चुकीला माफी करून घेतात आणि आपली काही चूक असेल तर त्या चूक सुधारण्याचं, आपल्याला समजावून सांगण्याचं काम हे आपले स्वामी महाराज नक्की करतात. तर जाणून घेऊया की आपल्याला दत्तसेवा नेमक्या कोणत्या कोणत्या करायच्या आहेत. आता बघा, तुम्ही सेवा कोणत्या करू शकतात. तुम्हाला सर्वात आधी गुरुचरित्र ग्रंथातील 18वा आणि 14वा अध्यायाचं तुम्ही या 9 दिवसात, 7 दिवसात, 11 दिवसात पठण करू शकतात. खूप छान असं हे गुरुचरित्राचा 18वा आणि 14वा आणि 18वा अध्याय आहे. जे कोणी नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचं पठण करतात त्यांना खूप छान छान अनुभव असे आलेले आहेत या सेवेचे. तर तुम्ही हे 2 अध्यायसुद्धा ह्या 11 दिवसामध्ये पठण करू शकतात. त्याचबरोबर घोर कष्टोद्धारण श्रोतम याचंसुद्धा पठण तुम्ही या 11 दिवसात करू शकतात. बघा, घोर कष्टोद्धारण या वाक्यातच सर्व काही अर्थ दडलेला आहे. ज्या काही आपल्याला लागलेला घोर असतो, आपल्या जीवाला घोर असतो लागलेला, काही ना काही आपल्याला टेन्शन असतं. बघा, कोणता तरी विचार करतो आपण, हे मला असं बोललं, ते मला असं बोललं, त्या टेन्शनमध्ये आपण असतो. किंवा काहीतरी आर्थिक अडचणी असतात किंवा आपल्या डोक्यावरही काहीतरी कर्जबाजारी झालेलो असतो आपण, किंवा कोणाकडे तर आपले अडकलेले पैसे असतात, ते आपले पैसे मिळावे, हे बऱ्याच या प्रत्येक ह्याचा आपल्याला त्रास होत असतो, घोर होत असतो. मग ह्या कष्ट जे काही आपल्या जीवाला लागलेलं घोर आहे, ते घोराचं उद्धारण करणारा हा श्रोत आहे. जो कोणी ही सेवा संकल्पयुक्त करतो, बघा, ही घोर कष्टोद्धारण श्रोतमचं तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस दिवसातून पठण करू शकतात. बघा, याचा बी खूप छान असा अनुभव आहे. तुम्ही एक जरी वेळेस हा श्रोत म्हणला तर बघा, त्याचा तुम्ही स्वतः अनुभवाल. जीवनातील काही मोठमोठ्या अडचणी आहेत त्याच क्षणातच दूर होतात. इतका हा घोर कष्टोद्धारण श्रोताचा महिमा आहे. तर आवर्जून तुम्ही 11 दिवस या श्रोताची सुद्धा संकल्पयुक्तसुद्धा सेवा करू शकतात. बघा, आता तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. फक्त तुम्हाला सेवा करायची आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त काहीतरी आपल्याला देवांना देणं लागतं, त्याच्यामुळे जर सेवा करायची असेल तर तुम्ही अशी सुद्धा मनाने सुद्धा ही सेवा करू शकता. बघा, स्वामी महाराजांची सेवा, दत्त महाराजांची सेवा आपण
काय करणार, त्यांच्यासाठी काय करणार आपण इतके पण मोठे नव्हत. कारण स्वामी महाराज प्रत्यक्ष म्हणतात की माझ्या लंगोटाची किंमत या विश्वा इतकी सुद्धा नाही. त्याच्यामुळे मग आपण स्वामी महाराजांना काय देणार, दत्त महाराजांना काय देणार? फक्त आपली सेवा, आपली श्रद्धा आणि आपली जो काही विश्वास आहे, फक्त तो स्वामी महाराजांना आपण देणे करू. जर तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची असेल, दत्त महाराजांची सेवा करायची असेल, तर आवर्जून या सेवा 11 दिवसाच्या तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर दुसरी सेवा दत्त महाराजांची येते, तर दत्त चालिसा. तर तुम्ही दत्त चालिसाचं सुद्धा पठण करू शकतात किंवा एक श्लोकी गुरुचरित्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. छान असं हे दत्त महाराजांच्या दत्त सेवेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 9वा गुरुचरित्रामधील 9वा अध्यायसुद्धा पठण करू शकतात. खूप साऱ्या दत्त महाराजांच्या सेवा आहेत. किंवा हे नसल जमत तुम्हाला तर फक्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही दत्त महाराजांचा जप करू शकतात. अशा बऱ्याचशा सेवा तुम्ही आवर्जून या 11 दिवसामध्ये करू शकतात. खूप म्हणजे खूप छान आणि प्रभावी या सेवा आहेत. तर या सेवा करताना तुम्हाला कोणते अटी नियमाचं पालन करायचं आहे. आता बऱ्याच ताईंचं असं म्हणणं येतात, काही ताईंच्या कमेंट पण आलेल्या आहेत की आता 11 दिवसाची सेवा करत असताना नेमकं कोणत्या अटीचं पालन करायचं आहे. ताई, ब्रह्मचर्याचं पालन करावं का? 11 दिवसाची सेवा करणार आहोत तर मग या सेवेचं म्हणजे या अटीचं पालन केलंच पाहिजे का, असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर बघा, पालन करावं, कारण तुम्ही दत्त महाराजांची सेवा करत आहात आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही 11 दिवसाची सेवा करणार आहात, 7 दिवसाची सेवा करणार आहात, 9 दिवसाची सेवा करणार आहात. दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे. कारण तो ग्रंथ, गुरुचरित्राचा ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ आहे. तुम्ही 14व्या अध्यायाचं, 18व्या अध्यायाचं पठण करणार असाल, 9व्या अध्यायाचं पठण करणार असाल तर आवर्जून तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा. दत्त महाराजांची कोणतीही सेवा करताना योग्य त्या अटी नियमाने केली तरच तुम्हाला त्याचा अनुभव हा येत असतो. स्वामी महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला आता दत्त महाराजांच्या सेवेमध्ये मांसाहार आणि ब्रह्मचर्याचं पालन करूनच सेवा केली पाहिजे. पण ज्यावेळेस स्वामी महाराजांची सेवा करत असतात तुम्ही, नित्यसेवा म्हणा किंवा संकल्पयुक्त सेवा म्हणा, तर त्या सेवेला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी पण चालतं. पण ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांची संकल्पयुक्त सेवा करत असतात त्यावेळेस मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आणि परान्न वर्ज्य तुम्हाला केलंच पाहिजे. स्वामी महाराजांची सेवेला बऱ्याच जण सांगतात की एवढे अटी असतात, तेवढे नियम असतात. पण बघा, तुम्ही कितीही साधीभोळी सेवा करा, स्वामी महाराजांच्या सेवेची जेवढी तुम्ही साध्या मनाने सेवा करा तेवढी स्वामी महाराजांना खूप आवडते. तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी घेतलं, तीसुद्धा सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ तुम्हाला स्वामी महाराज हे नक्की देतात. तर तुम्हाला जी कोणती सेवा या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करणं शक्य होईल तर आवर्जून ताईंनो सेवा नक्की करा. तुम्हाला काहीच शक्य नसेल झालं तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी सुद्धा यापैकी कोणतीही जी जमल ती सेवा आवर्जून करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.